नमस्कार मंडळी, तर मी पूनम स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कसं आहे ना मंडळी, एक स्त्री आहे ना जेव्हा ती स्वतः एकटी उभी राहायला शिकते ना तेव्हा तिला कोणाचीच गरज लागत नाही। तर मी असं का सांगते हे तुम्हाला पुढे कळेलच। तर मी गावी पोहोचले संभाजीनगरमध्ये, तिकडनं मला जायचं होतं आजीकडे। तर आजीला भेटायला जायचं होतं आणि मी तुम्हाला दाखवते आजीचं वय किती झालेलं आणि आजीने ना खूप मुलं लहान होते ना तेव्हापासून आजीने सगळा संघर्ष एकटा केलेला आहे। आजोबांची साथ तेव्हाच आजीकडून सुटली होती आणि आजी एकटी पडली होती, पण आजीने तिच्या 4 मुलांचं लहानाचं मोठं केलं, त्यांचे लग्न केले, त्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गी लावलंय आणि आता आहे ना म्हणजे सगळेच, आजीला 3 मुली आणि 1 मुलगा आहे। तर आजीने सगळ्यांचं लग्न करून दिले, शिक्षण झालेले आहेत, म्हणजे मुलींचे नाही, तुम्हाला तर माहिती अगोदरच मुलींचे नव्हते, पण जे काही मुलींचे लग्न करून दिलेत ना त्या त्यांच्या घरी सुखी आहेत। कोणाचंही असं नाहीये की काही त्रासात आहे म्हणून, सगळ्या सुखी आहेत। मुलगा देखील ठीक आहे। आणि आता आजी आहे ना तेव्हापासून, म्हणजे तेवढे लहान मला वाटतं यांना कळत पण नव्हतं, तेव्हापासून आजीने एकटीने यांचं सगळं केलेलं आहे मुला मुलींचं। आणि आजी ना एवढी खंबीर झाली आहे ना तर आज आजीचं वय 100 पेक्षा जास्त झालेलं आहे। पण आजी तेव्हा एकटी पडली आणि एकटी उभी राहायला शिकली, तिने सगळं एकट्याने केलं एवढं आयुष्यभर। म्हणून आजी आहे ना आता देखील कोणाकडे राहायला मागत नाही। आजीला सगळे मुलं मुली म्हणतात की आमच्याकडे येऊन राहा, पण ते आजीला जमत नाही। आजीचं वय 100 पेक्षा जास्त झाले आणि एवढे दिवस आजी आहे ना सगळं स्वतः बनवून खायची वगैरे, पण आता सध्या आहे ना आजीची थोडी तब्येत बिघडलेली होती, त्यामुळे आजीकडून काही होत नाही। तर कसं आहे ना, जोडीदाराने जर साथ नाही दिली आणि एकटं पडलं ना तर ती बाई एवढी खंबीर होते ना, तर विचार करू शकता तुम्ही आजीच्या याच्यावरूनच की आजी 100 पेक्षा जास्त वय झाले, पण आता सध्या तिला घ्यायला गेल्यानंतरही ती हेच सांगते की नाही, मी माझं करेल, मला कोणाकडे यायचं नाही, मी माझं बघून घेईल, माझं काही टेन्शन घेऊ नका, आजी असं सांगते आणि खंबीरपणे सांगते। तिच्याने हो किंवा नाही हो, तर एक स्त्री आहे ना, खरोखर मानले मी आजीला। मी खूप म्हणजे लहान होतो ना तेव्हा पण आजीने आम्हाला कधीही आजीची कमी, आजोबाची कमी होऊ दिली नाही। आम्हाला खाणं पिणं, आम्ही मुंबईत राहायचो त्यामुळे आम्हाला गावचं खाणं पिणं जे काही असेल ना, एकटे खंबीरपणे तेवढ्या लांबून प्रवास करून आम्हाला मोसंब्या, जे काही म्हणजे गावचा खाऊ असतो ना, अगदी मटणापासून आजीने आम्हाला इकडे आणून दिलेले। आणि खरंच सांगते, स्त्रीची परीक्षा घेणं आहे ना खूप कठीण आहे। जर ती एकदा खंबीर झाली ना, खरोखर कोणालाही ऐकू शकणार नाही ती। तर म्हणून आहे ना, आजीचं वय आता 100 पेक्षा जास्त झालंय, आजीचं घर वगैरे आहे, म्हणून मग आम्ही आज गेलो होतो। आजीला आम्ही सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली, सगळे म्हणत होते, आम्ही म्हणत होतो आमच्या बरोबर चल, मामा म्हणत होते तिच्या बरोबर चल, दुसऱ्या मावशी म्हणत होते त्यांच्या बरोबर चल, पण आजी यायला तयारच नव्हती। आणि आमच्याकडे राहण्याचा पर्याय नव्हता, कारण कसं आहे ना, एवढे दिवस आजी एकटी राहत होती, तिला दिसत नसल्यामुळे तिथले भांडे वगैरे, गॅस वगैरे सगळं कोणी काय चोरून नेलेले, त्यामुळे तिथे राहू शकणं खूप मुश्किल गोष्ट होती। म्हणून सगळे आजीला म्हणत होते की चल चल, पण आजी यायला तयार नव्हती। आणि आम्हाला आता आहे ना एवढा काळजावर दगड ठेवून तिला तिथे सोडून यावं लागलं। त्याच्यावर काहीतरी पर्याय काढायला आम्ही आलेलो होतो की आजीचं काहीतरी करून जायचं, की म्हणजे कोणाकडे तरी तिला सोडून जायचं किंवा घेऊन यायचं, पण आजी ह्या गोष्टीला तयारच होत नव्हती। भले ती एवढी आजारी पडली आहे, शांत अगदी एका जागेवर झोपून आहे, पण ती कोणाकडे यायला तयार नव्हती। तिचं म्हणणं आहे की मी माझ्या घरी राहील, माझं जे काय व्हायचं ते माझ्या घरी होईल, मी कोणाकडे येणार नाही, असं तिचं म्हणणं होतं। पण कोणाचंच मन लागत नव्हतं, म्हणून मग आम्हाला सोडून यावं लागलं। तर तिला चहा वगैरे हवा होता, मग तो दिला आणि मग जेवण वगैरे झाले, सगळे मामा मावशी वगैरे सगळ्यांना भेटलो, जेवलो आणि मग नंतर आम्ही पुन्हा संभाजीनगरला यायला निघालो। पण मनामध्ये खूप विचारत होते की काहीतरी करायला हवं, पण आजचा दिवस तिथे थांबण्यासारखा नव्हता, म्हणून मग आम्हाला यावं लागलं, कारण तिथे राहण्याची काहीच सोय नव्हती। त्यामुळे मग आम्ही पुन्हा संभाजीनगरला आलो आणि मग रात्री घेऊन आहे ना थोडंसं घरी आल्यानंतर आराम केला। तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय बाय।